सेवाभावी संस्थांसाठी संघटनात्मक विकासाचे महत्त्व या विषयावर आपल्याशी श्री नितीन चारेकर संवाद साधणार आहेत. सरांचा थोडक्यात परिचय करून देते. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीत सरांनी डायरेक्टर क्वालिटी अश्युरन्स म्हणून अनेक वर्ष काम बघितलेलं आहे. हे फार्मास्युटिकल आणि वैद्यकीय उपकरण उद्योगातील एक अत्यंत अनुभवी आणि कुशल व्यवस्थापन सल्लागार आहेत. त्यांना ऑपरेशन्स मॅनेजमेंट, कॉर्पोरेट गुणवत्ता व्यवस्थापन, पुरवठादार गुणवत्ता नियंत्रण आणि ISO 13485 आणि ISMS प्रमाणपत्रांसाठी लीड ऑडिटर म्हणून 34 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी लाईफ ऑडिट संकल्पनेचा पुरस्कार केला आहे, ज्याद्वारे व्यक्ती आपल्या जीवनातील उद्दिष्टे आणि मूल्यांची सुसंगततेची तपासणी करू शकतात. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आपले विचार इथे मांडावे. नमस्कार. आज 1 मे आणि महाराष्ट्र दिन आहे, तर त्यानिमित्ताने मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र. तर आपल्या या कॉन्क्लेव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि पहिले 2 विचार पुष्प ज्यांनी गुंफलेले आहेत तर त्यांनी खरंच खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि आता आपण एका महत्वाच्या विषयाकडे थोडं बघूया. तर ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट हा विषय मी निवडला आहे. तर त्याचं थोडं कारण मी सांगतो की आरती मॅडमनी आता तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की मी 34 इयर्सचा मला कॉर्पोरेट वर्ल्डचा एक्सपिरियन्स आहे. आणि नंतर मग मी जेव्हा मे 2022 मध्ये आलो तर तेव्हा गिरीश हंचनाळ यांनी सांगितलं की आस्था फाउंडेशनसाठी तुम्ही थोडं निगडीत व्हा आणि त्यांच्यासाठी काम करा. आणि मागच्या वर्षी त्यांनी मला मग थोडी ट्रस्टी म्हणून जबाबदारी तुम्ही घेऊ शकाल का असं विचारल्यानंतर मग मी थोडं जास्त जवळ आलो आणि जास्त काम करायला सुरुवात केली. तर मी जेव्हा जॉन्सन अँड जॉन्सन मध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा ती छोटी कंपनी होती भारतामध्ये मेडिकल डिव्हायसेसच्या एरियामध्ये. आणि ओव्हर दी पिरियड ऑफ टाइम त्या कंपनीने खूप ग्रोथ केली. तर ही ग्रोथ जेव्हा झाली तर तेव्हा बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत ठरल्या. एक म्हणजे आता आपल्या राजीव सरांनी जे सांगितले प्रिन्सिपल्स ऑफ TQM, तर त्या सगळ्या प्रिन्सिपल्स अंमलबजावणी त्यामध्ये झाली. कस्टमर फोकस होता, एम्प्लॉईजवर फोकस होता, रेग्युलेटरी कंप्लायन्सवर फोकस होता. आणि ह्या सगळ्या गोष्टींवर फोकस ठेवता त्या ऑर्गनायझेशनची ग्रोथ झाली. तर आता प्रायव्हेट एंटरप्राइजेस मध्ये ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंटचं इम्पॉर्टन्स सगळ्यांना माहिती आहे. तर तेच इम्पॉर्टन्स NGO साठी पण असू शकेल असं मला म्हणजे वाटलं. आणि त्या दृष्टीने मग मी अभ्यास करायला सुरुवात केली आणि मला लक्षात आलं की खरोखरच म्हणजे ऑर्गनायझेशन जर ती प्रायव्हेट एंटरप्राइज असेल किंवा मग NGO असेल तर दोघांना सुद्धा ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंटचे प्रिन्सिपल्स सारख्या प्रमाणातच ऍप्लिकेबल आहेत. आणि त्यानंतर काय असेल ते न बघता त्याचा इसेन्स काय आहे, त्याचं उद्दिष्ट काय आहे ते बघूयात आपण. तर यामध्ये आपण हे म्हणतोय की एक आपली जी ऑर्गनायझेशनल कॅपॅसिटी आहे तर ती कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आपण ज्या काही गोष्टी करतो तर त्या गोष्टींना आपण ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट म्हणू शकतो. तर एखादी संस्था लहान असते सुरुवातीला, मे बी तुम्ही कमी लोकांची काळजी घेताय, तुमचे लाभार्थी जे आहेत ते कमी आहेत. पण जशी संस्थेचा विकास होतो तर लाभार्थ्यांची संख्या वाढते, लाभार्थ्यांना सेवा देणारे जे केअर गिव्हर्स असतात त्यांची संख्या वाढते. तर तेव्हा मग आपल्याला वेगवेगळ्या पॉलिसीज, प्रोसिजर्स, आता नातू साहेबांनी जे सांगितलं की वो घटना आमची फार स्ट्रॉंग आहे, तर ती घटना स्ट्रॉंग आहे त्यामुळं आम्ही सस्टेन करू शकलो. तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या ठरतात. तर त्या दृष्टीने म्हणजे ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंटची खूप आपल्याला गरज आहे. तर ते पर्पजेस काय ते इथे दिलेले आहेत आपण. आणि माझ्या ह्या सेशन मधून जर तुम्हाला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या असतील तर ह्या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर माझा उद्देश सफल झाला असं मला वाटेल. तर आपली कार्यक्षमता म्हणजे आता अनंत पंढरे डॉक्टरांनी पण सांगितलं की लोकांनी विश्वास ठेवला की यांचं पर्पज खरंच खूप चांगलं आहे. डॉक्टर पंढरेंनी जेव्हा लोकांना सांगितलं की बाबा आम्ही हे सगळं करणार आहोत तर ते टच झाले, इन्स्पायर झाले, मोटिवेट झाले, त्यांनी फंड्स दिले. तर ते फंड्स दिलेले जे आहेत तर ते कार्यक्षम पद्धतीने आपण वापरतोय किंवा नाही तर ते मला असं वाटतं की प्रत्येक NGOचं एक उत्तरदायित्व आहे
आणि जर ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट आपण जर करत असलो तर ते फंड्स आपण इफिशियंटली वापरू शकतो, ढेपाळू शकतं आणि फार मोठं नुकसान होऊ शकतं. तर लवकरात लवकर जे विश्वस्त आहेत, जे संचालक आहेत, तर त्यांनी त्यांचा फोकस जो आहे तो व्यक्तिनिष्ठ न राहू देता तत्वनिष्ठ करायला हवं. तर हे खरोखरच म्हणजे साने गुरुजींनी लिहिलेलं आहे आणि अभयजींनी माझ्याबरोबर शेअर केलं, तर ते खूप मला महत्वाचं वाटलं. त्यामुळे मला असं वाटलं की मी तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर सांगू शकेल. तर लीडरशिप डेव्हलपमेंट, तर NGO मध्ये जे संचालक मंडळ आहे किंवा विश्वस्त आहे, तर त्यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटीज पाहिजेत. तर आता प्रायव्हेट एंटरप्राइजमध्ये पण लीडरशिप क्वालिटीज पाहिजेतच, पण आता NGO मध्ये जो काम करणार आहे तो पण विजनरी असायला पाहिजे. त्याला सांगता यायला पाहिजे की आज आम्ही इथं आहोत, तर 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर, 5 वर्षानंतर कुठे जाणार आहोत आपण. तर ही विजनरी लीडरशिप प्रोव्हाइड करण्याची क्वालिटी आपल्या संचालकांमध्ये, आपल्या विश्वस्तांमध्ये असायला हवी. त्याचबरोबर त्यांच्याकडे डिसिजन मेकिंग, त्यानंतर काही कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सॉल्व्ह करणं, लोकांना मोटिवेट करणं, टॅलेंट रिटेन्शन करणं, या सगळ्या गोष्टींच्या म्हणजे गुण जे आहेत ते असायला हवे. त्यानंतर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग बद्दल पण आपण बोललो की आपण सुरुवात केलेली आहे, पण टप्प्याटप्प्याने आपल्याला आपल्या संस्थेचा विकास कसा करायचा, तर त्याचं धोरणात्मक नियोजन जर आपल्याला करता नाही आलं तर मग आपल्याला आपला जो इम्पॅक्ट आहे तो वाढवता येणार नाही. त्यानंतर कॅपॅसिटी बिल्डिंगचं पण आपण बघतो की कोणाचे तरी फंड्स येतात, मग फंड झाल्यानंतर आपण एखादं विंग वाढवतो आपल्या संस्थेमध्ये, पण आपल्याला उपकरणं पण लागणार आहेत, आपल्याला केअर गिव्हर्स पण लागणार आहेत, आपल्याला नवीन रेसिडेंट्सचं एनरोलमेंट पण करावं लागणार आहे. तर असा सॉफ्टवेअर आपल्याला त्यामध्ये विचार करणं आवश्यक असतं कॅपॅसिटी बिल्डिंगमध्ये. आणि फंड रेझिंग आणि रिसोर्स मोबिलायझेशनमध्ये मला असं वाटतं की डॉक्टर पंधर यांच्या म्हणजे व्याख्यानानंतर आणखी मी जास्त काही सांगण्याचं त्यांनी स्कोप ठेवलेलं नाही आहे. टेक्नॉलॉजी अडॉप्शन याच्यामध्ये आपण मला असं वाटतं की बाकीचे आणखी तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करतील. तर वृद्ध लोकांची काळजी घेताना म्हणजे पिरियडिक रिमाइंडर काही असेल त्यांना औषध देण्याचं, किंवा मग त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हणजे एड्स प्रोव्हाइड करणं वगैरे जे आहे. तर काल आम्हाला एक जण डेमॉन्स्ट्रेट करत होते की वृद्धांचं जर पायाची हालचाल करण्याची काही मशीन्स करणं वगैरे असतील तर ती आणून त्यांना उपलब्ध करून देणं, ह्या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहेत. आणि त्याचबरोबर जसं आपण म्हणलो की फायनान्शियल डिसिप्लिन असेल किंवा मॉनिटरिंग जे आहे आणि इव्हॅल्युएशन, तर ते पण महत्त्वाचं आहे. की असं नाही की एक फॉर्मॅलिटी आहे, आपल्याला ऑडिट रिपोर्ट CA कडून घ्यायचा आहे आणि तो धर्मादाय ऑफिसमध्ये सबमिट करायचा आहे, तेवढं नको. आपण म्हणजे आपल्याला मिळणारी देणगी जी आहे तिचा वापर व्यवस्थित होतोय किंवा नाही, तर ते बघण्यासाठी आपल्याकडे मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन याची प्रक्रिया व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे. बेनिफिट्स आपण जे 3 पॉइंट बोललो त्याच्याकडे पुन्हा जाऊयात की आपला इम्पॅक्ट जो आहे, आपण जे काम करतोय तर त्याचा प्रभाव किंवा त्याचं वर्तुळ जे आहे तर ते वर्तुळ सतत वाढत राहील जर आपण ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंटमध्ये लक्ष दिलं तर. त्यानंतर आपल्याकडे सगळ्या सिस्टीम्स, पॉलिसीज, प्रोसिजर्स आणि सगळे रिसोर्सेस, रोल्स, रेस्पॉन्सिबिलिटीज असतील तर जे देणगीदार आहेत तर त्यांना फंड्स देण्याला सुद्धा म्हणजे सोपं वाटेल. लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी, आपल्या ऑर्गनायझेशनचा टिकाऊपणा, आता ह्या काही गोष्टी ज्या आहेत सक्सेशन प्लॅनिंग, ह्या सगळ्या ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंटचाच भाग आहे. तर आपल्याला वर्षानुवर्ष आपली संस्था टिकवून ठेवता येईल आणि आपल्या संस्थेचं रेप्युटेशन वाढेल. आणि क्रायसिस जर आला समजा तर त्या क्रायसिसला तोंड देण्याचं सुद्धा आपल्याला म्हणजे सामर्थ्य जे ते आपल्याकडे राहील. फॉर एक्झाम्पल कोविड आता आलेला आहे, लॉकडाऊन झालेलं आहे, केअर गिव्हर्स संस्थेत येऊ शकत नाहीत, मग अशा वेळेस काय करायचं. तर अशा पद्धतीचे म्हणजे आपण बिझनेस कंटिन्युटी प्लॅनिंगचे प्रिन्सिपल्स वगैरे पण ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंटमध्ये येतात. तर त्यांचा वापर करून आपण वेगवेगळ्या सिनेरियोजना व्यवस्थित तोंड देऊ शकतो. आता ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट बद्दल बोलणं झालेलं आहे. थोडं मी जरा म्हणजे काही जे एक्झाम्पल्स चांगल्या NGOचे एक्झाम्पल्स काही आहेत का असं मी विचारलं, तर माझे जे सहकारी आहेत तर त्यांनी काही काही लोकांची स्पॉन्टेनियसली नावं सांगितले. गिरीशजी आहेत, आशिषजी आहेत, अभयजी आहेत. तर त्यामध्ये त्यांनी स्नेहालय अहिल्यानगर यांचं नाव घेतलं प्रामुख्याने. मला वाटतं आपल्याकडे त्यांचे प्रतिनिधी पण उपलब्ध आहेत. तुम्ही हात वर करा प्लीज. थँक्यू. त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया.
गिरीशजी आमचे प्रत्यक्ष जाऊन आलेले आहेत स्नेहालयामध्ये आणि त्यांनी सांगितलं की स्नेहालयाचा सक्सेस फॅक्टरच हा आहे की तिथे लिडरशिप डेव्हलपमेंटवर खूप मोठं काम होत आहे आणि त्यामुळे एका वेळेस जवळपास 20 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकल्पांवर ते काम करू शकले आणि वेगवेगळे चॅलेंजेस ते स्वीकारू शकले. तर असं त्या स्नेहालयाचं म्हणजे एक आपण उदाहरण बघतोय. दुसरं म्हणजे दीपस्तंभ जळगाव, त्यांना सुद्धा नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे NGOचा. आणि आणखीन निवारा सर, राजीव सर, तुमच्या संस्थेचं पण आम्हाला खरंच प्रेरणादायी एक्झाम्पल आहे की तुम्ही 160 वर्षांपासून सतत काम प्रोव्हाइड करतात. आणि यामध्ये काही सक्सेस फॅक्टर्स दिलेले आहेत की त्या संस्थेचं विजन आणि एथिक्स जे तर लोक बदलले पण त्याच्यामध्ये कोणतेही कॉम्प्रोमाइज केलं नाही आलं आणि तत्वनिष्ठता जी आहे तर त्या लोकांनी म्हणजे पाळलेली आहे त्यामध्ये. त्यानंतर मग बेनिफिशियरीजना बोर्डवर किंवा विश्वस्त म्हणून नेमणं हा देखील एक सक्सेस फॅक्टर आहे असं म्हणजे आम्हाला वाटलं. तर खरोखरच म्हणजे आपल्या किंवा त्याचं ऐकण्यासाठी आपण त्यांना जर सामावून घेतलं ह्याच्यामध्ये तर आपण निश्चितपणे म्हणजे जे आपले फोकस टार्गेट ग्रुप आहे त्याचे एक्सपेक्टेशन्स आपण फुलफिल करू शकतो. त्यानंतर लिडरशिप डेव्हलपमेंट बद्दल बोललो मी, टीमवर्क, क्लॅरिटी ऑफ पर्पज महत्वाचं आहे सर, कमिटमेंट फॉर कॉज, डीप पॅशन फॉर एक्सलन्स आणि आपली संस्था हिचा विकास होत राहावा याची आपल्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांनाच खूप त्याच्याबद्दल हव्यास असायला हवा. त्यानंतर मग वर्किंग विथ अ मिशन टू सॉल्व्ह प्रॉब्लेम्स, मेकिंग डिफरन्स टू सोसायटी हे आलं. आणि आपले जे वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहेत तर आता स्टेक होल्डर्स म्हणजे फक्त एक्सटर्नल स्टेक होल्डर्सच नाही, एक्सटर्नल स्टेक होल्डर. खूप सुंदर. सरांनी खूप हळूवार पद्धतीने अभ्यासपूर्ण विचार मांडले आणि खऱ्या अर्थाने या इनपुट्सची गरज आहे आपल्याला सस्टेनेबल NGOचे सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट प्रोसेस करायला. तेव्हा मी सरांचे मनापासून आभार मानते आणि आशिष गर्दे सरांना विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार करावा. त्यांना माहिती. खूप खूप धन्यवाद सर.